नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 2025च्या एक्झामच्या तयारीच्या अनुषंगाने आणि नवीन पॅटर्नला फेस करत असताना आपल्याला बऱ्याच वेळा ट्रॅडिशनल मुद्द्यांसोबत डायनॅमिकचा सुद्धा पार्ट त्या ठिकाणी ऍड करावा लागतो. म्हणजे आपण डायनॅमिझमच्या अनुषंगाने करंटचा अँगल हा आपल्याला प्रत्येक असणाऱ्या जीएसच्या सोबत जोडणं गरजेचं आहे. मग त्याच अनुषंगाने आपण आपल्या ऑप्शनलच्या तयारीच्या अनुषंगाने असेल, सोबतच जीएसच्या पेपरच्या अंतर्गत असेल, एस ए लिहिण्यासाठी असेल, या सगळ्यांसोबतच तुम्हाला या असणाऱ्या विषयाचा फायदा मिळून जातो. त्यामुळे चालू घडामोडीचा अभ्यास तुम्हाला त्या पद्धतीनं करणं अपेक्षित असणार आहे. त्याच अनुषंगाने आपण या असणाऱ्या डेली न्यूजच्या अनुषंगाने कोणकोणते मुद्दे हायलाइट करणं गरजेचं आहे, त्याला कशा पद्धतीनं बघणं अपेक्षित आहे, त्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत. मग जे विद्यार्थी युपीएससी तयारी करतायत, जे विद्यार्थी 2025च्या असणाऱ्या राज्यसेवेच्या अनुषंगाने नवीन पॅटर्ननुसार तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी, तसंच जे विद्यार्थी कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करतायत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा विषय तितकाच महत्त्वपूर्ण आहे. त्या अनुषंगाने आपण या असणाऱ्या सिरीजला स्टार्ट करतोय आजपासून. आज आपण बघूया तो म्हणजेच काय, तर न्यूजमध्ये कोणकोणते महत्त्वपूर्ण मुद्दे आपल्याला हायलाइट होताना दिसतात. मग याच्यामध्ये आपण स्टॅटिकचा पार्ट तर बघणारच आहोत, ट्रॅडिशनल पार्ट त्याच्यामध्ये येतोच. म्हणजे कोणकोणते मुद्दे कशा कशाशी संबंधित आहेत ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजे काय, त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गोष्ट कशी आली, का आली, कोणत्या पद्धतीने आली त्याचा आढावा त्या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. सोबतच इंटरनॅशनल अफेअर्स अंतर्गत कोणकोणत्या न्यूज घडल्या, नॅशनल अफेअर्स अंतर्गत कोणकोणत्या न्यूज घडल्या आणि सोबतच राज्य पातळीवरती कोणकोणत्या न्यूज घडल्या यांचाही आढावा आपण याच्यामध्ये घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. मग सेशनची सुरुवात करत असताना आपण ऍज अ रेफरन्सेस काय काय यूज करतो यासाठी, द हिंदू असेल, लोकसत्ता, सकाळ असेल, सोबतच इंडियन एक्सप्रेस असेल, डेक्कन क्रॉनिकल असेल, पीआयबी, ऑल इंडिया रेडिओ याचे ऑथेंटिकेट कंटेंट वापरतो आपण, जेणेकरून डाटा आपला हा ऑथेंटिकेट असेल. आणि या लेक्चरची पीडीएफ हवी असेल, सोबतच डेली अपडेट्स पाहिजे असतील, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. याची लिंक आहे द अभ्युदय अकॅडमी बाय परशुराम सर, आणि हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुमच्या काही क्वेरीज असतील, अडचणी असतील, तर तुम्ही असणाऱ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. सुरुवातच पाहिजे असेल तर सगळ्यात महत्त्वपूर्ण असणाऱ्या सुरुवातीचा उल्लेख करूया आपण, तो म्हणजेच कुठला, तर 10व्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा उल्लेख, जो आपण काल 21 तारखेला या ठिकाणी कंप्लीट करताना बघतो. काय रेफरन्स आहे त्या ठिकाणी, ही पीएम मोदी यांनी कुठं, जम्मू काश्मीरच्या असणाऱ्या श्रीनगर मधून या असणाऱ्या इंटरनॅशनल योगा डेला सेलिब्रेट करताना पाहतो आपण तिथं. मग रेफरन्स येतो 21 जून 2024 ला हा 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन आलेला आहे. कारण 2015ला जेव्हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगासमोर रिप्रेझेंट झाला, त्याच्यामध्ये भारताचं योगदान खूप जास्त महत्वाचं आहे. आणि हे बघत असताना यामध्ये दिल्ली असेल, दिल्लीमधल्या कर्तव्य पथापासून सुरुवात झाली होती या असणाऱ्या इंटरनॅशनल योगा डेला सेलिब्रेट करायला. तिथून मग आपण चंदीगडमध्ये गेलो, चंदीगडमध्ये आपण तो असणारा इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट केला, इयर वाईज इयरचा उल्लेख केला तर. मग डेहराडूनला गेलो आपण, रांचीला, लखनौला, म्हैसूरला, आणि मागच्या असणाऱ्या वर्षामध्ये आपण न्यूयॉर्क अंतर्गत असणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या असणाऱ्या हेडक्वार्टरमध्येच आपण हा असणारा इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट केला. आणि त्यानंतरचा आत्ता असणारा जो स्टेज आहे का, तो आपण श्रीनगरमध्ये सेट करताना बघतो. आणि या वर्षाच्या असणाऱ्या थीमचा उल्लेख केला तर इथं स्वतःसाठी आणि समाजासाठी योगा अभ्यास या असणाऱ्या मुख्य संकल्पनेच्या माध्यमातून या वर्षीचा असणारा योगा हा दिवस आपण इथं सेलिब्रेट करतोय, हे इथं लक्षात घ्या. आणि यासाठी कोण महत्वपूर्ण असणारा इनिशिएटिव्ह घेतोय, तर आयुष मंत्रालय हा खूप महत्वपूर्ण इनिशिएटिव्ह घेतोय. राष्ट्रीय आयुष मिशन ही संपूर्ण आरोग्यावरील असणाऱ्या योग साधनेचा प्रभाव दाखवण्यासाठी देशभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतोय. आणि दिल्लीमध्ये आयुष मंत्रालयानं सामूहिक योग कार्यक्रम आयोजित केला. यासाठी एनडीएमसी म्हणजे नवी दिल्ली महानगरपालिका असेल, सोबतच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खातं असेल, एएसआय असेल, सोबतच डीडीए असेल म्हणजे दिल्ली विकास प्राधिकरण असेल, यांच्या माध्यमातून ही भागीदारी कंप्लीट करून आपल्या असणाऱ्या राष्ट्रीय राजधानीच्या ठिकाणी आपल्याला हा असणारा इव्हेंट कंप्लीट होताना दिसतो. आणि सोबतच माय भारत या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सहयोगानं
कुटुंबासह योग. काय लक्षात घ्यायचं? कुटुंबासह योग म्हणजे माय गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती गव्हर्नमेंट इंडियानं काय केलं या ठिकाणी, तर प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीला या योगाबद्दल अवेअरनेस आणण्यासाठी आणि त्यांना स्वयंस्फूर्तीनं या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये येण्यासाठी एक महत्वपूर्ण असणारा इनिशिएटिव्ह घेतला होता. तो म्हणजे कुठला? कुटुंबासह योग. म्हणजे कुटुंबासह तुम्ही योगाचा असणारा व्हिडिओ रिलीज करू शकता या असणाऱ्या या प्लॅटफॉर्मवरती, ज्याला आपण माय गव्ह आणि माय भारत या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती तुम्ही लोड करू शकता, त्या ठिकाणी अपलोड करू शकता. आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर तुम्ही 30 जून 2024 पर्यंत हा असणारा तुमचा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाठवू शकता आणि आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या असणाऱ्या डेटाबेसमध्ये तुमच्या फॅमिलीचा योगा करतानाचा असणारा व्हिडिओ तिथं आपल्याला पूर्णतः सेव्ह होताना दिसेल, हे आपण लक्षात घेऊया. या पद्धतीचा असणारा आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा आपण सेलिब्रेट केला. सोबतच एक महत्वपूर्ण दिवसाचा उल्लेख या ठिकाणी येतो. 21 जून म्हटल्यानंतर एक महत्वपूर्ण संदर्भ येतो, तो म्हणजे कुठला? तर नदर हेमिस्फिअरच्या अंतर्गत. म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायचंय तो म्हणजेच काय? तर इथं उत्तर महाखंडाच्या अनुषंगाने जर बघितलं तर इथं एक महत्वपूर्ण दिवस इथं सेलिब्रेट केला जातो. तो म्हणजेच कुठला असेल या ठिकाणी? तर 21 जूनच्या अंतर्गत याला म्हणतो आपण या असणाऱ्या फेजमध्ये सर्वात मोठा दिवस सुद्धा इथं आपण सेलिब्रेट करताना पाहतो. जेव्हा आपण दक्षिण गोलार्धामध्ये जातो ना, तेव्हा आपण दक्षिण गोलार्धाच्या अंतर्गत या असणाऱ्या दिवसाचा उल्लेख केला, या सदर्न हेमिस्फिअरच्या अंतर्गत. तो डिसेंबरच्या असणाऱ्या 21-22 तारखेच्या अंतर्गत आपल्याला सर्वात मोठा दिवस दिसतो, हे लक्षात घ्यायचं. यालाच म्हटलं जातं ते म्हणजेच काय? तर समर सॉलिस्टाईस म्हटलं जातं, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे उन्हाळी असणारा जो संक्रमित भाग आहे का, तो संक्रांत या असणाऱ्या अनुषंगाने यांना आपण सेलिब्रेट करताना बघतो. तर तो दिवस एन्जॉय होतोय आणि प्रत्यक्षात आपल्याला आयोगानं हे प्रश्न वारंवार रिपीटेडली विचारलेले आहेत. कारण हा मुद्दा कंटिन्युअसली जगाला रिप्रेझेंट करतो, की कशा पद्धतीनं आपल्याला टेम्परेचर मधले असणारे जे चेंजेस आहेत का, ते फेस करावे लागतात. ग्लोबल वॉर्मिंग फेस करावं लागतं. आणि त्यामध्ये हे लोकेशन्स, हे सिच्युएशन्स खूप महत्वपूर्ण असतात. ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. हे इथं लक्षात घेणं गरजेचं असतं. ठीक आहे. मग उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धाच्या अनुषंगाने आपण सूर्याच्या असणाऱ्या भोवती ज्या पद्धतीनं आपण पृथ्वीचं फिरणं पाहतो, त्या फिरण्याच्याच अनुषंगाने आपण समर सॉलिस्टाईसचा उल्लेख केला. तर जून 21-22च्या कालखंडांच्या अंतर्गत म्हणतो त्या ठिकाणी आपण कुठं? तर उत्तर गोलार्धामध्ये. आणि दक्षिण गोलार्धाच्या अंतर्गत पाहिलं तर त्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी विंटर सॉलिस्टाईस. म्हणजे जेव्हा उत्तर गोलार्धाच्या अनुषंगाने तो असतो, तो 21 जूनच्या अंतर्गत त्याला आपण त्या ठिकाणी समर सॉलिस्टाईस म्हणतो. आणि जेव्हा तो दक्षिण गोलार्ध अंतर्गत येतो, तो दिवस त्या ठिकाणी आपण डिसेंबर 21-22 चा म्हणतो. तेव्हा सर्वाधिक मोठा दिवस आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. पण त्यावेळेस त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी विंटर सॉलिस्टाईस म्हणतो. हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. याचा एक रेफरन्स याच्यामध्ये येतो. सोबतच पाहिलं या ठिकाणी तर जेव्हा हा आपण त्या ठिकाणी पृथ्वीच्या असणाऱ्या परिभ्रमण आणि परिवलनाबद्दल बोलतो, तेव्हा तो परिवलन करत असताना जेव्हा सूर्याभोवती परिभ्रमण करतो, त्या कंडिशन्स मध्ये बघितलं तर अजून 2 असणाऱ्या स्टेजेस त्या ठिकाणी तयार होतात. त्यामध्ये महत्वपूर्ण उल्लेख केला तर या ठिकाणी म्हणतो आपण तो म्हणजे मार्च 21 आणि 22 तारीख. आणि तसाच सप्टेंबर 22 आणि 23 तारखेच्या अंतर्गत बघितला तर जिथं आपल्याला सूर्याची असणारी जी काही शक्ती आहे का, ती इक्वल सम प्रमाणामध्ये दोन्ही असणाऱ्या ध्रुवावरती आपल्याला पडताना दिसते. त्यामुळे हे दिवस विचारले जातात, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. मग जून 21-22 असेल, सोबतच डिसेंबर 21-22 असेल, त्यासोबतच उल्लेख येतो मार्च 21-22 आणि सप्टेंबर 22-23 या 2 दिवसांचा संदर्भ त्याच्यासोबतच ऍडिशनली लक्षात ठेवणं अपेक्षित असणार. ठीक आहे. त्यानंतर चर्चेमध्ये येतो तो म्हणजेच कुठला? तर 20 जूनचा उल्लेख केला आपण, थोडंसं पाठीमागच्या दिवसांचा उल्लेख केला तर वर्ल्ड रेफ्युजी डे या अनुषंगाने सुद्धा सेलिब्रेट होताना आपण बघतो. मग हा जो दिवस आहे ना, हा दिवस कोणाच्या अनुषंगाने सेलिब्रेट होतोय? तर याच्यामध्ये 2 असणाऱ्या संस्था एकत्र येतात. त्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन येतोय. सोबत कोणासोबत येतोय तो? तर युनायटेड नेशनचा असणारा जो हाय कमिशनर फॉर रेफ्युजी आहे का, यांच्यासोबत कोलॅबोरेशन करतो. तसंच तो युनायटेड नेशनच्या निर्वासित एजन्सी आणि जागतिक निर्वासित दिन या अनुषंगाने हा दिवस सेलिब्रेट होताना दिसतात. म्हणजे 3 संस्था इथं या ठिकाणी काम करतायत.
निर्वासित एजन्सी सुद्धा याच्यामध्ये आपल्याला अलोकेट होताना दिसते. याची थीम काय असेल या वर्षाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर याची थीम आहे अशा जगासाठी जिथे निर्वासितांचे स्वागत केले जाते, अशा जगाच्या निर्मितीचा उल्लेख या असणाऱ्या दिवसाच्या अनुषंगाने या थीम मध्ये केला जातोय, हे लक्षात घ्यायचं. आणि थोडंसं विचारलं तुम्हाला की पहिला दिवस कधी त्या ठिकाणी सेलिब्रेट केला होता, वर्ल्ड रेफ्युजी डेचा उल्लेख केला तर तो 20 जून 2001 रोजी सेलिब्रेट केला होता. आणि 1951च्या निर्वासित अधिवेशनाच्या 50व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा दिवस सेलिब्रेट करायला सुरुवात केला 2001 पासून, हे इथं लक्षात घ्यायचं. आणि जगामध्ये उल्लेख केला तर प्रत्येक मिनिटाला 20 लोक काय करतायत तर कोणत्या ना कोणत्या असणाऱ्या कारणामुळं इथं प्रत्यक्षात स्वतःचा देश सोडताना आपण बघतो. मग ती कारण आपण युद्ध असेल, छळवणूक असेल किंवा दहशतवादी यंत्रणा असेल यांच्या अनुषंगाने ते आपला देश सोडताना दिसत आहेत. म्हणजे ही खूप गंभीर बाब आहे, गंभीर प्रश्न आहे. त्या अनुषंगाने हा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा. याच्यासोबतच तुम्ही पाहिलं असेल तर हा मुद्दा जेव्हा चर्चेमध्ये होता तेव्हा आपण बघतो की जेव्हा जेव्हा जागतिक व्यवस्थेमध्ये रेफ्युजींचा मुद्दा वाढतो तेव्हा तेव्हा आंतरराष्ट्रीय संस्था याच्यामध्ये एंट्री करतात आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये या रेफ्युजींसाठी सेपरेट टीम सुद्धा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती. तोही मुद्दा आपण लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. मग ते 2016चा कालखंड आपण बघितला होता, तोही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सोबतच जून मधल्या असणाऱ्या जे महत्वपूर्ण दिवसांचा उल्लेख करतो आपण, तर त्या दिवसांच्या अंतर्गत आपल्याला कोणकोणते मुद्दे दिसतात हायलाइटच्या अनुषंगाने. तर 1 जूनचा उल्लेख केला तर वर्ल्ड मिल्क डेचा रेफरन्स घेतो. तसंच ग्लोबल डे ऑफ पॅरेंट्स, पालकांच्यासाठीचा असणारा जागतिक दिवस 1 जून येतो. 5 जून जो खूप महत्वाचा आहे, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या अनुषंगाने आपण बघतो. 7 जूनचा बघितला तर वर्ल्ड फूड सेफ्टी डे बघतो. आणि आत्ताच जर काय झालेलं आहे कालच्या दिवशी तर आपल्या असणाऱ्या फूड सेफ्टीच्याच अनुषंगाने एक मोबाईल ऍप सुद्धा लॉन्च केले, ते पण आपण न्यूज कव्हर करणार आहोत. पण दिवस लक्षात ठेवायचा. 7 जूनचा उल्लेख केला तर वर्ल्ड फूड सेफ्टी डेचा उल्लेख लक्षात घ्यायचा. 8 जूनचा उल्लेख केला तर वर्ल्ड ओशन डेचा उल्लेख करायचा. 12 जून आहे वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर, बाल कामगारांच्या विरोधातला दिवस खूप महत्वाचा आहे 12 जून. आणि जेव्हा जेव्हा या दिवसाचा उल्लेख येतो तेव्हा तेव्हा आपण आपल्या राज्यघटनेतल्या कोणत्या आर्टिकलकडे त्या ठिकाणी जातो, आर्टिकल नंबर 24चा संदर्भ याच्यामध्ये येतो, जिथं बाल कामगारांसाठी प्रतिबंध केले जातात. मग त्या अनुषंगाने मुद्दे आपण अभ्यासतो. 13 जूनचा उल्लेख केला तर इंटरनॅशनल अल्बिनिझम अवेअरनेस डेचा उल्लेख येतो. 14 जूनला वर्ल्ड ब्लड डोनर डेचा उल्लेख येतो. 15 जूनला वर्ल्ड विंड डेचा उल्लेख येतो. 17 जूनला बघितलं वर्ल्ड डे टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन अँड ड्रॉप, म्हणजे प्रत्यक्षात जे काही वाळवंटीकरण होत चाललंय आणि या असणाऱ्या वाळवंटीकरणाला थांबवण्याच्या अनुषंगाने असणारा दिवस सेलिब्रेट होतो. आणि 19 जूनचा उल्लेख केला तर वर्ल्ड सिकल सेल अवेअरनेस डे हा भारतामध्ये खूप मोठ्या पद्धतीमध्ये चर्चेमध्ये येतोय. त्यामुळे हाही दिवस लक्षात ठेवायचा 19 जूनचा. त्याचा अवेअरनेस वाढवण्याचं काम भारत करतोच, आपला आयुष मिनिस्ट्री पण करतो आणि WHO तर त्या ठिकाणी करतो. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज पहा काय मोठ्या पद्धतीने हायलाइट होते. तर याच्यामध्ये चर्चेमध्ये आहे इथं काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणजे CSIR हा कोलॅबरेशन करतोय NCL सोबतच, म्हणजे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या अनुषंगाने एक मुद्दा चर्चेमध्ये येतोय. काय पहा तर या ठिकाणी ऊर्जा आणि ऊर्जा उपकरणांवर आधारित पहिला 1 आठवडा 1 थीम, 1 वीक 1 थीम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. म्हणजे कुठे लक्षात घ्यायचं या ठिकाणी तर CSIR राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा या असणाऱ्या NCL पुणे आणि इतर असणाऱ्या प्रयोगशाळांसह 24 ते 28 जून 2024 पर्यंत, वीक लक्षात ठेवायचं 24 ते 28 जून, ऊर्जा व ऊर्जा उपकरणे एनर्जी अँड एनर्जी डिव्हाइसेस म्हणून EED या थीमवर 1 वीक 1 थीम या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. कोणाच्या अनुषंगाने इथं CSIRच्या अंतर्गत असणारा नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या असणाऱ्या सेंटरमध्ये या ठिकाणी हा असणारा वीक सेलिब्रेट होईल. आणि हे सेलिब्रेट बघत असताना आपण काय बघतो तर कोणती थीम सांगितली आताच मी, एनर्जी अँड एनर्जी डिव्हाइसेस. याच्यामध्ये पाहिलं तर हायड्रोजन, बॅटरीज, सौर पवन,
आणि जैव इंधन 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. हायड्रोजन, बॅटरीज, सौर पवन आणि जैव इंधन या असणाऱ्या ईईडीच्या थीमवर 4 अनुलंबनाशी असणारे संबंधित विषयाचा समावेश करणारे 2 तांत्रिक सत्र होताना दिसतील. हे 4 मूळ मुद्दे याच्यामध्ये हायलाइट होताना दिसतील आपल्याला. 28 जूनला 1 वीक 1 थीम या असणाऱ्या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी या असणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम डेहराडून या ठिकाणी त्याचा समारोप होताना दिसेल. म्हणजे पुण्यापासून सुरू झालाय आणि डेहराडूनला आपल्याला तो कंप्लीट होताना दिसतोय. हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे हा मुद्दा. ठीक आहे. त्यानंतर एक महत्वपूर्ण इनिशिएटिव्ह घेतलेला आहे भारत सरकारनं. कशाच्या अनुषंगाने पहा, तर सावित्री ठाकूर यांनी लॉन्च केलेला आहे. सावित्री ठाकूर कारण का बऱ्याच वेळा बरेचसे स्कीम केंद्राच्या असतील राज्यांच्या असतील ते लोकांपर्यंत म्हणजे पाहिजे त्या गटापर्यंत पोहोचता येत नाहीत. आणि ते पोहोचवण्यासाठीचा असणारा हा पार्ट असेल तो म्हणजे सावित्री ठाकूर लॉन्च केलेला आहे त्यांनी 100 डे आउटरीच कॅम्पेन फॉर वुमन एम्पॉवरमेंट इन न्यू दिल्ली. महिला सक्षमीकरणासाठी 100 दिवसांचा असणारा कॅम्पेन स्टार्ट होताना दिसतोय. आउटरीच कॅम्पेन आहे हा. मग याच्यामध्ये महिला आणि बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी या असणाऱ्या महिला सक्षमीकरणासाठी 100 दिवसांच्या विशेष आउटरीच जनजागृती मोहिमेचा शुभारंभ या ठिकाणी केलाय. आणि या आउटरीच कार्यक्रमाच्या अंतर्गत विशेषतः ब्लॉक स्तरीय म्हणजे गट पातळीवरती आपल्याला आशा आणि अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. म्हणजे याच्यातून अवेअरनेसचा मेन मुद्दा आपल्याला आशा सेविकांबद्दल होतोय हे लक्षात ठेवायचे. आणि सोबतच मिशनच्या प्रगतीच्या वेळोवेळी आढावा घेतला जाईल आणि 100 दिवस विभागांमध्ये हे विभागले जातील. 100 डेज हे प्रत्येक विभागाअंतर्गत सॅग्रिगेट केले जातील. आणि या मोहिमेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे काय होऊ शकतो, तर पुढच्या 5 वर्षांसाठी महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या योजना असतील, स्कीम्स असतील, त्यांच्या असणारी धोरणं असतील ते निश्चित करता येतील आणि ते महिलांपर्यंत पोहोचवता येतील. असा महत्वपूर्ण इनिशिएटिव्ह घेण्यात आला. कोणाच्या माध्यमातून, तर महिला आणि बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या माध्यमातून हा इनिशिएटिव्ह घेतला जातोय हे लक्षात घ्या. त्यानंतर चर्चेमध्ये न्यूज आहे तो म्हणजे काय, तर बांगलादेशच्या असणाऱ्या प्राईम मिनिस्टर शेख हसीना त्यांच्या इलेक्शन नंतर आपल्याला पहिल्यांदाच या ठिकाणी भारताच्या दौऱ्यावर येताना दिसतात. तर काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी, तर ह्या 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आलेल्या आहेत. आणि इथं पाहिलं तर नरेंद्र मोदी यांच्याशी त्या द्विपक्षीय सल्लामसलत त्या ठिकाणी करताना दिसतील. सोबतच त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपाध्यक्ष जगदीप धनखड म्हणजे आपले व्हाईस प्रेसिडेंट यांची पण भेट घेतील. सोबतच बांगलादेशचे पंतप्रधान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी भेट घेतील आणि 2 असणाऱ्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधावरती आपल्याला डिस्कशन होताना दिसेल. इंडियन डिप्लोमॅसीवरती सगळ्यात महत्वाचा मुद्दा इंडियन डायस्पोरावरती इथं हा मुद्दा चर्चेमध्ये येताना दिसेल हे लक्षात घ्यायचं. आणि सोबतच या महिन्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री परिषदेच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहिलेल्या आंतरराष्ट्रीय नेत्यांमध्ये शेख हसीना सुद्धा उपस्थित होत्या. त्यामुळे हा मुद्दा इथं लक्षात घ्यायचा. म्हणजे ऍक्च्युअली येऊन गेलेल्या आहेत शपथविधीच्या अनुषंगाने. ठीक आहे. नंतर एक अतिशय महत्वपूर्ण फेस्टिवल सुरू झालेला आहे श्रीलंकेमध्ये. तो मुद्दा चर्चेमध्ये राहील, तो लक्षात ठेवायचा. काय बघा, मग हा आर्ट अँड कल्चरच्या अनुषंगाने पण तुम्हाला केला जाईल करंटच्या अँगलनं प्रश्न. श्रीलंका पवित्र स्थळांवर भव्य उत्सवांसह राष्ट्रीय पोषण महोत्सवाची तयारी करतोय. काय आहे हा पोषण महोत्सव, तर लक्षात घ्या या पोषण महोत्सवाच्या अनुषंगाने बौद्ध धर्माची असणारी मूळ भूमिका परत एकदा रिप्रेझेंट होताना दिसते. तर संपूर्ण बेटावरती राष्ट्रीय पोषण सण साजरा केला जात आहे आणि राष्ट्रीय पोषण समितीने अनुराधापुरा आणि मिहिंताळे येथे पवित्र संकुलाच्या वेगवेगळ्या ठिकाणी आत्ता निर्माण होणाऱ्या म्हणजे आगामी येणाऱ्या असणाऱ्या राष्ट्रीय पोषण महोत्सवाची असणारी सर्व व्यवस्था कंप्लीट करताना दिसत आहेत आपल्याला. याचं बेसिक बॅकग्राऊंड काय, तर सम्राट अशोकाचा असणारा मुलगा जो आहे ना, जो प्रत्यक्षात या ठिकाणी धम्म परिषदेच्या अनुषंगाने श्रीलंकेपर्यंत जाऊन पोहोचले होते, त्यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी येतो. ते म्हणजेच कोण, तर अरहात महिंदा याने श्रीलंकेच्या राजाला पहिला उपदेश दिला होता. तेव्हा पोसोन पोया हा दिवस बौद्ध धर्माचे श्रीलंकेत आगमन झाल्याचं चिन्ह आहे, तो हायलाइट करतो चिन्ह. आणि शुक्रवारी हा सण साजरा केला जात आहे. आणि त्यानुसार 18 ते 24 जून या कालावधीमध्ये हा पोषण सप्ताह श्रीलंकेमध्ये आपल्याला सेलिब्रेट होताना दिसतोय हे लक्षात घ्यायचं. आणि
अनुराधापुरा पवित्र क्षेत्र, मिहिंथळे आणि सोबतच इथं तंथिरी मलया या ठिकाणी या असणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्याला होताना दिसतोय. त्यामुळे लक्षात घ्यायचं कोणता राष्ट्रीय महोत्सव, पोषण महोत्सव, आणि त्यामध्ये सम्राट अशोकाच्या मुलाचं नाव लक्षात ठेवायचं आपल्याला, अर्हात महिंदा. हे जेव्हा उपदेश देतात पहिल्यांदा श्रीलंकेच्या अनुषंगाने, तर तो दिवस सेलिब्रेट होतोय या असणाऱ्या महोत्सवाच्या अंतर्गत, राष्ट्रीय पोषण महोत्सव. त्यानंतर जगाला उद्बोधित करणारा, जगाला प्रत्यक्षात एज्युकेशनच्या बाबतीमध्ये खूप महत्वपूर्ण संकेत देणारा असणारा नालंदा विद्यापीठ पुन्हा एकदा जागतिक व्यवस्थेच्या अनुषंगाने तयार होतोय आणि जगाला टीच करण्यासाठी आपल्याला हा असणारा एक महत्वपूर्ण जुनाच पण नवीन स्वरूपामध्ये असणारा विश्वविद्यालय आपल्याला तयार होताना दिसतोय. त्याचं इनॉग्रेशन आपल्याला पीएमच्या माध्यमातून होताना दिसतोय. मग पीएम मोदी inaugurates newly built campus of नालंदा युनिव्हर्सिटी इन राजगीर. राजगीरमध्ये याचं असणारं उद्घाटन होताना दिसते. काय रेफरन्स आहे पहा, नालंदा विद्यापीठाचं नवीन कॅम्पस, एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठ राजगीर बिहारमधील असणाऱ्या नालंदाच्या प्राचीन अवशेषांच्याच जागेजवळ आहे. तिथंच हा उद्घाटन कार्यक्रम होताना दिसतोय. मग पंतप्रधानांनी नालंदाच्या प्राचीन अवशेषांना भेट दिली आणि बोधगया येथून आणलेल्या कॅम्पसमध्ये बोधी वृक्षाचे रोपटे लावलेलं आहे. म्हणजे वृक्षाचं असणारं वृक्षारोपण करून या असणाऱ्या उद्घाटनाची सुरुवात आपल्याला होताना दिसते. आणि बिहारमधील प्राचीन नालंदा आणि असं म्हटलं जातं या ठिकाणी हा जगातला पहिला विद्यापीठ म्हणून सुद्धा याचं नावलौकिक त्या ठिकाणी आहे. आणि जर हे या ठिकाणचं विद्यापीठ जर त्याचं त्या ठिकाणी त्याची नासाडी झाली नसते, तर त्याचे अवशेष संपवले नसते, तर तो जगाला एक वेगळ्या लेवलला घेऊन गेला असता, असंही या विद्यापीठाबद्दल म्हटलं जातं. हे लक्षात घ्यायचं. आणि या असणाऱ्या नालंदा विद्यापीठाचे अवशेष 2016 मध्ये युनेस्कोनं काय केलं होतं, तर जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून ह्याला घोषित केलं होतं. हे पण लक्षात ठेवायचं. वर्ल्ड हेरिटेज साईटच्या अनुषंगाने पण याला इथं 2016ला युनेस्कोनं रेकग्नाइज केलेलं होतं. आणि भारताच्या संसदेनं या विद्यापीठासाठी कायदा तयार केला 2010ला आणि त्याद्वारेच या असणाऱ्या विद्यापीठाची स्थापना आता आपल्याला होताना दिसते. हे लक्षात घ्यायचं. आणि या थोडंसं विद्यापीठाच्या अनुषंगाने पाहिलंच तर काय लक्षात घ्यायचं, या कायद्यामुळं बौद्धिक असेल, तात्विक असेल, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अभ्यासासाठी म्हणजे इथं सर्व असणाऱ्या गुणांचं एकत्रीकरण होताना दिसतंय. एक आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून या विद्यापीठाची स्थापना केली जाईल. आणि त्यासाठी दुसऱ्या पूर्व आशियाई शिखर परिषदेमध्ये कुठं फिलिपिन्स 2007 मध्ये आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठीचा आधार तयार केला. आणि चौथी पूर्व आशियाई शिखर परिषद थायलंड 2009 मध्ये याही ठिकाणी या असणाऱ्या विद्यापीठाबद्दल बोललं जात होतं. आणि 2014 मध्ये 14 विद्यार्थ्यांसह एक तात्पुरत्या जागेवरनं हे असणारं विद्यापीठ आपल्याला कार्यरत होताना दिसलं पण होतं. बांधकामाचे काम हे 2017 मध्ये सुरू झालं होतं. हे लक्षात घ्यायचं. आणि या इव्हेंटच्या दरम्यान जे पाहुणे उपस्थित होते ना, त्यांचा उल्लेख केला तर याच्यामध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर साहेब होते. सहभागी देशांचे 17 राजदूत सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. मग याच्यामध्ये आपण बघतो कोणते देश, ऑस्ट्रेलिया आहे, बांगलादेश, भूतान, ब्रुनई दारुसलाम असेल, सोबतच कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाओस, मॉरिशियस, म्यानमार, न्यूझीलंड, पोर्तुगाल, सिंगापूर, दक्षिण कोरिया, श्रीलंका, थायलंड आणि व्हिएतनाम हे आपल्याला इथं प्रेझेंट दिसतात. आणि या देशांनी विद्यापीठाच्या समर्थनार्थ सामंजस्य करार सुद्धा केले. त्यासोबतच बिहारचे राज्यपाल उपस्थित होते. राजेंद्र आर्लेकरांचं नाव लक्षात घेऊया. मुख्यमंत्री नितीश कुमारांचं नाव उल्लेख करूया. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हा एक मुद्दा घेऊया. नालंदा विद्यापीठाच्या कुलपतींचं नाव लक्षात घ्यायचं, अरविंद पनगरिया. हेच अरविंद पनगरिया तुम्ही मला सांगू शकता का कितव्या असणाऱ्या फायनान्स कमिशनचे असणारे कमिशनर म्हणून यांची नियुक्ती होताना दिसते आपल्याला, ते पण सांगू शकता मला. सोबतच अंतरिम कुलगुरूंच्या नावाचा उल्लेख केला तर अभय कुमार सिंग हे सुद्धा याच्यामध्ये उपस्थित होते. हे लक्षात घ्यायचं. पण नालंदाचा उल्लेख केला तर त्याच्या पाठीमागच्या मूळ मुद्द्यांचाही संदर्भ माहिती असणं गरजेचं आहे. मग नालंदा विद्यापीठाची स्थापना आणि सुरुवातीच्या दिवसाचा उल्लेख केला तर आपण प्रत्यक्षात या विद्यापीठाच्या पुनर्स्थापनेसाठी काय केलं. मग 2007 मध्ये माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार बिहार विधानसभेने नवीन विद्यापीठ स्थापन करण्यासाठी विधेयक मंजूर केलं. म्हणजे बिहारच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा मंजूर झालं
नाव लक्षात घ्यायचं, एपीजे अब्दुल कलाम यांच्या माध्यमातून असणारा हा मुद्दा सजेशन मध्ये आला होता. 1 सप्टेंबर 2014 पासून तात्पुरत्या ठिकाणी कार्यरत असलेल्या 14 विद्यार्थ्यांसह राजगीर येथील विद्यापीठाचं उद्घाटन माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते 2014 मध्ये झालं होतं. म्हणजे सुषमा स्वराजच्या, आता बघा आपल्याला आयोग बऱ्याच वेळा प्रिलियमच्या अँगलनं सुषमा स्वराजांचं नाव कंटिन्युअसली किंवा ज्यांनी उद्घाटन केलं त्यांचं नाव विचारतायत, त्याच्यामुळे हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि 2016 मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राजगीरच्या असणाऱ्या पिलखी गावात कायमस्वरूपी कॅम्पसची पायाभरणी केली आणि ज्याचं बांधकाम आपल्याला 2017 मध्ये सुरू होताना दिसतं. हे इथं लक्षात घ्यायचं. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न फिक्स आहे आपल्या भारतातल्या असणाऱ्या एज्युकेशन सिस्टीमवरती, म्हणजे येणाऱ्या कोणत्याही परीक्षांमध्ये, त्यामुळे लक्षात ठेवायचं. आणि या न्यू नालंदा कॅम्पस बद्दल बोलायचं असेल, नवीन जो तयार होतोय, तर तो कॅम्पस जवळपास 455 एकराचा आहे आणि वास्तुशास्त्रीय घटक प्राचीन नालंदा महाविहारातील असणाऱ्या मूळ मठ आणि इमारतीपासूनच प्रेरित आहे. म्हणजे याच्यामध्ये खूप काही वेगळे मुद्दे आणायचा प्रयत्न नाही केला, जुनी परंपराच आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. नवीन परिसर हा एक नेट झिरो ग्रीन कॅम्पस आहे. म्हणजे आपण जर टार्गेट ठेवलं ना नेट झिरो कार्बन इमिशनचं 2070चं, त्यालाच आपण जगासमोर प्रमोट करतोय या असणाऱ्या पद्धतीनं. आणि त्यात 100 एकरांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. कमल सागर तलावाचा रेफरन्स आपल्याला तिथंच दिसतो. सोबतच ऑन ग्रीड सोलर प्लांट आहे, घरगुती आणि पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण संयंत्र आहे तिथं, आणि सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करणारा प्लांट सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे. सोबतच 100 एकर पेक्षा जास्त हिरवा आच्छादन म्हणजे त्या ठिकाणचं ग्रीन ग्रास कव्हर सुद्धा आपल्याला दिसतो. आणि विद्यापीठाअंतर्गत 250 क्षमतेचे योग केंद्र पण आहे, एक अत्याधुनिक सभागृह आहे, ग्रंथालय आहे, एक अभिलेख केंद्र आहे आणि पूर्ण सुसज्ज असा स्पोर्ट कॉम्प्लेक्स सुद्धा याच्यामध्ये आहेत. म्हणजे खूप काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, ऍडव्हान्स सेंटर सुद्धा इथं आपल्याला निर्माण होताना दिसतात. सोबतच या असणाऱ्या विद्यापीठाबद्दल बोलायचं असेल तर प्राचीन या नालंदा विद्यापीठाबद्दल बोललं पाहिजे आपण. मग मूलतः हा कधी या ठिकाणी, तर कॉमन एरा 427 मध्ये सम्राट कुमार गुप्ताने ही स्थापन केलेली होती. याच्यावरती आपण जर हल्ल्याचा रेफरन्स बघितला तर कधीच दिसतो आपल्याला त्या ठिकाणी, तर पहिला हल्ला हा 455 ते 470 एडी या कालखंडामध्ये होताना दिसतोय. म्हणजे ख्रिस्त जन्मपूर्वचा असणारा, ख्रिस्त जन्मानंतरचा कालखंड आपण बघतो, तेव्हा सम्राट समुद्रगुप्ताच्या कारकिर्दीमध्ये हुन या मध्य आशियातील आदिवासी समूहाने नालंदावर आक्रमण केलं. लक्षात घ्यायचं, नालंदा विद्यापीठावरती फक्त परकीय आक्रमण नाहीयेत, आपल्या भारतातील सुद्धा काही असणाऱ्या सम्राटांनी आक्रमण केलेले आहेत. म्हणजे तो इंटरनल पॉलिटिक्सचाही एक पार्ट त्याच्यामध्ये दिसतो. त्यामुळे सुरुवातीचा मुद्दा लक्षात घ्यायचा, हुन या आदिवासी समूहाने यांच्यावरती हल्ला केला होता. दुसरा हल्ला जो आहे ना, तो 7व्या शतकाच्या सुरुवातीला झालेला होता, जेव्हा बंगालचा सम्राट, हाच मुद्दा खूप महत्वाचा आहे, कोण, बंगालचा सम्राट गौदास राजवंश याने कनौजचा सम्राट हर्षवर्धन यांच्याशी असलेल्या राजकीय तणावामुळे नालंदाला लक्ष केलं होतं. नालंदावरती दुसरा हल्ला झाला होता. आणि 1193 मध्ये हा खूप महत्वाचा आहे, कारण याच हल्ल्यानंतर आपल्याला दिसतं की हा कितीतरी दिवस पेटत होता. एवढी पुस्तकं आपल्याला या ठिकाणी दिसली होती. म्हणजे या असणाऱ्या संदर्भाचा उल्लेख महत्वपूर्ण आहे. नालंदा विद्यापीठावर असणारा कुतुबुद्दीन ऐबक याचा सेनापती बख्तियार खिलजीचा असणारा हा विनाशकारी हल्ला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. हे लक्षात घ्यायचं आपल्याला, कोणाचा या ठिकाणी, तर विद्यापीठावर कुतुबुद्दीन ऐबक या सेनापतीनं बख्तियार खिलजीचा असणारा हा विनाशकारी हल्ला आपल्याला याच्यामध्ये हायलाइट होताना दिसतोय. तर हे 3 हल्ले आपल्याला लक्षात घ्यायचं. सोबतच याच्याबद्दल जर बघितलं तर या विद्यापीठाच्या अनुषंगाने काही नावं ऑटोमॅटिकली समोर येतात. त्यामध्ये पहिलं नाव बघायचं तर भारतीय गणिताचे जनक आर्यभट्ट, शून्याच्या पासून सुरुवात होणाऱ्या गणिताची मूळ भूमिका मांडणारे आर्यभट्ट यांनी 6व्या शतकात या विद्यापीठाचं नेतृत्व केलेलं आहे असा अंदाज मांडला जातो. सोबतच चीन, कोरिया, जपान, तिबेट, मंगोलिया, श्रीलंका आणि आग्नेय आशिया यासारख्या दूरदूरच्या प्रदेशातील 2000 शिक्षक आणि 10,000 विद्यार्थ्यांच्या प्रभावी रोस्टरचा अभिमान बाळगून जगातील पहिलं निवासी विद्यापीठ म्हणून हे टॉप वरती होतं त्या कालखंडामध्ये.
आणि विद्यापीठाचे ग्रंथालय 9 दशलक्ष, बघा खूप महत्वाचा भांडार होता इथं, 9 दशलक्ष हस्तलिखित आणि हस्तलिखितांचा खजिना, बौद्ध ज्ञानाचा जगातील सर्वात मोठा श्रीमंत भांडार होता. म्हणजे धर्मगुंज किंवा सत्याचा पर्वत म्हणून या ठिकाणी या पुस्तकांच्या असणाऱ्या भूमिकेला ओळखलं जात होतं. नालंदा 1812 मध्ये स्कॉटिश सर्वेक्षक फ्रान्सिस बुकानन हॅमिल्टन यांनी पुन्हा शोधून काढलेला आहे. आणि 1861 मध्ये सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी प्राचीन विद्यापीठ म्हणून याला डिनोट करताना, याला ओळखताना दिसतात. म्हणजे आता ज्यांनी शोधलं, हे इतिहासाच्या अँगलला पण प्रश्न असतात त्या ठिकाणी. स्कॉटिश सर्वेक्षक फ्रान्सिस बुकानन हॅमिल्टन हे लक्षात घ्यायचं. नंतरचा उल्लेख केला तर या ठिकाणी आपल्याला दिसतात ब्रिटिश व्यक्तींचा उल्लेख येतोय. तर अलेक्झांडर कनिंगहॅमचा असणारा संदर्भ या ठिकाणी येतोय. कनिंगहॅम हे आपल्याला प्रत्यक्षात याला विद्यापीठ म्हणून इथं ओळख देताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर खूप चर्चेमध्ये असणारा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा असणारा इंडेक्स समोर येतोय. काय पहा, ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये भारत हा 63व्या क्रमांकावर दिसतोय. स्वीडन टॉप करतोय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रिपोर्टच्या अनुषंगाने. मग काय बघा, हा फोरम जाहीर करतोय ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स मध्ये भारत 120 देशांमध्ये 63वा, 120 मध्ये 63वा आहे. मागच्या वर्षी भारत होता 67व्या क्रमांकावर, म्हणजे कामगिरी सुधारते आपली. या निर्देशांकामध्ये स्वीडन अव्वल, तर त्यानंतर डेन्मार्क, फिनलँड, स्वित्झर्लंड, फ्रान्स हे टॉप 5 मध्ये दिसतात. आणि चीन हा 20व्या क्रमांकावर आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि भारताने ऊर्जा, समभाग, सुरक्षितता आणि टिकाऊपणा या क्षेत्रांमध्ये लक्षणीय सुधारणा केलेल्या आहे. हा रेफरन्स या असणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रिपोर्टच्या अंतर्गत दिसतो. आणि महत्वपूर्ण मुद्दा पाहिला, भारत आणि इतर विकसनशील देश जसे की चीन असेल, ब्राझील असेल यांनी सुधारणा दर्शवलेली आहे. कारण 83% देश गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीत कमी 3 ऊर्जा प्रणाली कार्यप्रदर्शन परिमाणामध्ये सुरक्षा, समानता आणि टिकाऊपणा याच्यामध्ये मागे जाताना दिसत आहेत. म्हणजे 83% देश पाठीमागे चाललेत, पण आपण त्या ठिकाणी प्रगती करतोय विकसनशील देशांच्या मध्ये. मग ब्राझील असेल, चीन असेल, भारत असेल, हे प्रगती करताना दिसतात. जागतिक स्तरावर आर्थिक न्याय, सुरक्षित आणि टिकाऊ ऊर्जा प्रणालीकडे ऊर्जा संक्रमण अजूनही प्रगतीपथावर आहे, परंतु जगभरातील वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गती गमावताना दिसते. म्हणजे एनर्जीचा रिसोर्सेसचा पार्ट त्या ठिकाणी वापरला जातोय, पण ज्या स्पीडनं ते अचीव्ह करणं पॉसिबल आहे ते होताना दिसत नाहीये. आणि या इकॉनॉमिक फोरमनं काय केलं, भारताने स्वच्छ ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या प्रगतीचं कौतुक केले. ज्यामध्ये ऊर्जा, कुठल्या ऊर्जेचा उल्लेख येतोय, अक्षय ऊर्जा, रिन्युएबल एनर्जीचा उल्लेख येतोय आणि बायोमासचा संदर्भ दिलेला आहे. 42% ऊर्जा निर्मिती क्षमता आहे या असणाऱ्या माध्यमातून, ज्याच्यातून नवीकरणीय बाजारपेठ आता तयार होताना दिसते, हे पण लक्षात घ्यायचा. ज्यामुळे जागतिक स्तरावरती भारत 4थ्या नंबरवरती आपल्याला दिसतोय या नवीकरणीय असणाऱ्या बाजारपेठेमध्ये. आणि वार्षिक गुंतवणूक जर बघितली तर USD 10 बिलियन अमेरिकन डॉलरचे असणारे जवळपास आहे. भारत इलेक्ट्रिक वाहनं त्या ठिकाणी स्वीकारत आहे आणि ग्रीन हायड्रोजनचं उत्पादन सुद्धा करतोय. आणि भारताच्या दरडोई उत्सर्जनाचा उल्लेख केला तर 1.7 टन कार्बन डायऑक्साईड असेल, जागतिक सरासरी किती आहे तर 4.4 टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतोय. म्हणजे तो कार्बन डायऑक्साईडच्या दरडोईपेक्षा आधीच 60% कमी आहे. म्हणजे जागतिक दरडोईपेक्षा तो ऑलरेडी 60% कमी चालतोय, हे लक्षात घ्यायचं. आणि चीन आणि भारतासारखे देश काय करतायत, ऊर्जा, नवीन ऊर्जा उपाय आणि तंत्रज्ञान विकसित करण्याच्या आघाडीवरती आपल्याला जगामध्ये दिसतात, तेही लक्षात घेणं अपेक्षित असेल. त्यानंतर लिव्हिंग इंडेक्स बद्दल चर्चा असते, आयोग क्वेश्चन करतो. तर आता कुठला इंडेक्स येतोय तर मर्सरचा असणारा 2024चा कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे हा रिलीज होतोय. यामध्ये प्रवासींसाठी मुंबई सर्वात महागडं भारतीय शहर ठरतोय आणि हाँगकाँग जागतिक स्तरावर अव्वल ठरतोय. मग काय रेफरन्स लक्षात घ्यायचा, सर्वात कॉस्टली शहराचा उल्लेख आपण मुंबईच्या अनुषंगाने करतो. भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईमध्ये राहणीमानाच्या खर्चाच्या बाबतीत परदेशी लोकांसाठी देशातील सर्वात महागडे शहर म्हणून या ठिकाणी अव्वल क्रमांकावर येतंय. आणि या सर्वेक्षणामध्ये मुंबईच्या बाबतीमध्ये पाहिलं तर त्याची असणारी संख्या जी आहे का, म्हणजे रँक जी आहे का, ते 11 स्थानांनी वाढून 136व्या क्रमांकावर पोहोचतोय.
हे लक्षात घ्यायचं. आणि दिल्ली सुद्धा काय करतोय, 164व्या क्रमांकावर जातोय. म्हणजे टॉप 200 मध्ये मुंबई आणि दिल्ली हे दोन्ही महागडे शहर दिसतात, हे लक्षात घ्यायचं. आणि जगभरातील किती शहरांचा असणारा रिपोर्ट याच्यामध्ये येतोय, तर 227 शहरांमध्ये राहण्याच्या खर्चाचं मूल्यमापन केलं या सर्वेक्षणाअंतर्गत. गृहनिर्माण, वाहतूक, अन्न, कपडे, घरगुती वस्तू, मनोरंजन यासारख्या घटकांचा विचार याच्यामध्ये होतोय. आणि आशियातील सर्वात महागडे शहर म्हणून मुंबई 21व्या क्रमांकावरती येतोय. आशियामध्ये 21व्या क्रमांकावर, टॉप रँक वरती जगामध्ये 136व्या क्रमांकावरती आहे. तर दिल्ली आशियामध्ये 30व्या क्रमांकावरती आहे. आणि जागतिक स्तरामधल्या पहिल्या टॉप 5 देशांचा उल्लेख केला, सर्वात महागड्या देशांचा उल्लेख केला, तर त्यामध्ये नंबर 1 ला हाँगकाँग आहे. मग नंतर कोण येतो, मग सिंगापूर आहे, मग झ्युरिच आहे, जिनिव्हा आहे आणि बासेल आहे. हे पण थोडीशी नावं आपल्याला लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर महिला आयोगाकडे ज्या महिलांच्या असणाऱ्या व्हायलन्सच्या अनुषंगाने तक्रारी जाताना दिसत आहेत का, त्या तक्रारीमध्ये हायलाइट होणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आपल्याला नंबर 1 वरती दिसतोय. काय रिपोर्ट आहे बघा याच्यामध्ये, राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रारींमध्ये उत्तर प्रदेश अव्वल जाताना दिसतोय. मग व्हायलन्स अगेन्स्ट वुमन हा रेफरन्स पाहिला तर स्टेट वाईज नंबरिंग मध्ये उत्तर प्रदेशामध्ये नंबर 1 ला 6492 कंप्लेंट्स आहेत. नंबर 2 ला दिल्ली आहे, 1119 कंप्लेंट. नंबर 3 ला आपण पण आहोत, महाराष्ट्र, 764 कंप्लेंट्स आहेत. मग 2024 मध्ये आतापर्यंत महिलांवरील हिंसाचाराच्या एकूण 12,648 तक्रारींपैकी या असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाने तक्रारींपैकी सर्वाधिक असणारे 6492 युपी मध्ये, नंतर दिल्ली आणि महाराष्ट्राचा नंबर लागतो. मणिपूरमध्ये आयोगाकडे महिलांविरुद्धच्या गुन्ह्याच्या फक्त 3 तक्रारी नोंदवल्या गेल्या. आता हा पण मुद्दा खूप महत्वाचा आहे. तर मागच्या 2 वर्षापासून मणिपूर किती मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी तिथल्या असणाऱ्या व्हायलन्समध्ये, तिथल्या ट्रायबल ग्रुपच्या असणाऱ्या विरोधातल्या मुद्द्यामध्ये आपण बघितलं किती पेटता होतं. तिथं फक्त किती असणाऱ्या तक्रारी दिसतात, 3. सर्वाधिक जास्त जर बघितल्या तर या ठिकाणी 3567 तक्रारी प्रतिष्ठेचा अधिकार या श्रेणीमध्ये प्राप्त झालेला असून घरगुती हिंसाचार व्यतिरिक्त छळाचा समावेश आपल्याला दिसतो. म्हणजे याच्यामध्ये कुठं प्रतिष्ठेच्या अधिकारामध्ये जो स्टेटसचा असणार जो काही मुद्दा आहे ना, स्टेटस राईटच्या अनुषंगाने, तर तो पार्ट येतो. तर घरगुती हिंसाचाराच्या असणाऱ्या तक्रारी आपल्याला 3213 दिसतात. आणि 2023 मध्ये पाहिलं तर किती तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या या ठिकाणी, तर 28,811. म्हणजे यापेक्षा 12,648 तक्रारी आपल्याला नक्कीच कमी दिसतील. पण यामध्ये सुद्धा आपल्याला उत्तर प्रदेश, नंतर दिल्ली, नंतर महाराष्ट्र दिसतोय. हे आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एक महत्वपूर्ण मोबाईल ऍप रिलीज होते या असणाऱ्या फूडच्या रेफरन्सच्या अनुषंगाने. मग बघा, चिराग पासवान आणि रवनीत सिंग यांनी वर्ल्ड फूड इंडिया 2024 साठी वेबसाईट सुद्धा आणि मोबाईल ऍप सुद्धा लॉन्च केलेला आहे. काय रेफरन्स येतोय बघा, मग वर्ल्ड फूड इंडियाच्या 3ऱ्या आवृत्तीचा अग्रदूत म्हणून केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी वर्ल्ड फूड इंडिया 2024 साठी वेबसाईट आणि मोबाईल ऍप लॉन्च केलेला आहे. जगाला एक समृद्ध भारतीय खाद्य संस्कृती प्रोव्हाइड करायची आहे. त्यासाठी देशातील वेगवेगळ्या असणाऱ्या अन्न प्रक्रिया क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यायचंय. त्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने 2017 ला या असणाऱ्या वर्ल्ड फूड इंडियाची सुरुवात केली होती. त्याची पहिली आवृत्ती कधी होती, 2017 ला. त्यानंतर आता पाहिलं तर 2024चं जे आयोजन आहे का, 19 ते 22 सप्टेंबर 2024 अंतर्गत होताना दिसतोय. कधी होणार आहे, 19 ते 22 सप्टेंबर 2024 ला. त्या अनुषंगाने वेबसाईट आणि मोबाईल ऍप सुद्धा लॉन्च होताना दिसत आहेत. कोणाच्या माध्यमातून होताना दिसत आहे, तर चिराग पासवान यांच्या माध्यमातून होत आहे. ठीक आहे. नंतर मोस्ट व्हॅल्युएबल सेलिब्रिटींच्या लिस्टमध्ये आपल्याला काही नावं दिसत आहेत. तर काय लक्षात घ्यायचं, तर विराट कोहली रिक्लेम करतायत त्या ठिकाणी टॉप स्पॉट स्वतःचा. म्हणजे विराट कोहली रिक्लेम्स टॉप स्पॉट ऍज अ इंडियाज मोस्ट व्हॅल्यूड सेलिब्रिटी ब्रँड. सेलिब्रिटी ब्रँड मध्ये नंबर 1 ला सेलिब्रिटींचा उल्लेख केला तर विराट कोहलीचा दिसतो आपल्याला. आणि त्यांची ब्रँड व्हॅल्यू जर बघितली या क्रिकेटरची, तर ती आहे किती, तर 227.9 मिलियन अमेरिकन डॉलरचा रेफरन्स येतोय. नंतर दिसतात नंबर 2 वरती रणवीर सिंग,
जिथं 203.1 मिलियन अमेरिकन डॉलरचा रेफरन्स येतोय. नंबर 3 ला आहे शाहरुख खान 120.7 मिलियन अमेरिकन डॉलर आहे. नंबर 4 ला अक्षय कुमार आहे 111.7 मिलियन अमेरिकन डॉलर आहे. आणि जर बघितलं 1.9 बिलियन आहेत किती त्या ठिकाणी, तर पहिल्या 25 इंडियन सेलिब्रिटी आहेत ज्यांचा रेफरन्स त्या ठिकाणी संपूर्ण असणाऱ्या लिस्टमध्ये 18% दिसतोय. म्हणजे फक्त 25 लोकांमध्ये किती आहे 1.9 बिलियन अमेरिकन डॉलरची व्हॅल्यू तिथे दिसते. हे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. हा येतो क्रोल या असणाऱ्या संस्थे माध्यमातून हा रिलीज होतो डाटा. सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट 2023 आपल्याला हा दिसतो. हा जो ब्रँड बिझनेस आणि बॉलिवूड या नावाच्या माध्यमातून आपल्याला हा रिलीज करताना दिसतोय. हेही इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. एवढ्या न्यूज महत्वपूर्ण आहेत आजच्या अनुषंगाने, आजच्या दिवसाच्या अंतर्गत, तर ते तुम्ही बघा. सोबत ज्यांना तयारी करायची आहे न्यू सिलेबसच्या अनुषंगाने राज्यसेवा 2025 ची, त्यांच्यासाठी सर्वे भवंतु बॅच घेऊन येतोय आपण. ऑप्शनल सब्जेक्ट पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, ज्याच्यामध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे 500 मार्कांचं ऑप्शनल प्लस तुमचं GS2 जिथं 250 मार्क, असे जवळपास 750 मार्क हे तुमचे कव्हर होतील या ऑप्शनलच्या प्रिपरेशन मध्ये. जे विद्यार्थी UPSC करतायत मराठीमधून त्यांच्यासाठी महत्वपूर्ण असणारं पार्ट आहे. 400 प्लस असणाऱ्या घड्याळी तासांचं अध्यापन तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. आन्सर रायटिंग आहे तुम्हाला, त्यासोबतच सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला डायनॅमिझम सोबतच म्हणजे फेजला एक्झामला कनेक्ट करण्यासाठी करंटच्या अँगलनं सुद्धा सगळ्या गोष्टी घेतल्या जातील. बॅच तुम्ही जॉईन करू शकता. सोबतच जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतायत त्यांच्यासाठी पॉलिटिक्सचे बॅच अवेलेबल आहे. सोबतच करंट अफेअरचे बॅच अवेलेबल आहे. जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप B-C ची तयारी करतायत त्यांच्यासाठी पॉलिटी प्री मेन्सला करंट अफेअरची बॅच अवेलेबल आहे कंबाईनच्या प्री मेन्सला. जे विद्यार्थी प्रत्यक्षात या ठिकाणी आपल्याला समाज कल्याण अधिकाऱ्याच्या अनुषंगाने गट ब ची तयारी करतायत त्यांच्यासाठी बॅच अवेलेबल आहे. जी आता एक्झाम आपल्याला ऑगस्टमध्ये होताना दिसेल ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. हे सगळ्या बॅचेस तुम्हाला कुठे मिळतील, त्या सगळ्या बॅचेस तुम्हाला दी अभ्युदय अकॅडमीच्या असणाऱ्या ऍप्लिकेशन्स वरती मिळतील. गुगल प्ले स्टोर वर जावा, तुम्हाला ही असणारी ऍप्लिकेशन्स तुम्हाला इझिली त्या ठिकाणी डाउनलोड करता येईल आणि त्या माध्यमातून तुम्ही या असणाऱ्या बॅचेसला अवेल करू शकता, जॉईन करू शकता. खूप नॉमिनल फीज मध्ये आपण या बॅचेस इंट्रोड्यूस केलेला आहे. याचा फायदा नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आय होप आपण जेवढे न्यूज कव्हर केले ते सर्व न्यूज तुम्हाला समजले असतील. या पद्धतीचे असणारे सेशन्स आपण डेली घेऊया. चला मग थांबूया इथं आपण. पण जर तुम्ही सेशनला लाईक करत असाल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. सेशन आवडत असेल तर लाईक करायला काहीच हरकत नाही आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर चॅनलवरती नवीन असाल. ठीक आहे, चालेल. थांबूया इथं आपण. भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.